नमस्कार मैत्रिणींनो, प्रेमाच्या रसोई चॅनलवर तुमचं स्वागत आहे। आपण आज ना तुम्हाला समोसे बनवून दाखवणार आहे। तर आपण त्याचं साहित्य सांगू। आपण पहिलं पीठ मळून घेऊ। हे बघा, मी ना 1 वाटी मैदा घेतलाय ह्या वाटीने। त्याच वाटीने मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलंय। आपण ते चाळून घेऊ। आणि त्यामध्ये मी 1 चमचा ओवा टाकते आणि 2 चमचे रवा टाकते। आणि आपण त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकू। आणि त्यामध्ये मी 1 पोहे खायचा चमचा तूप टाकलंय। पीठ मळताना ना असं सैल मळायचं नाही। पीठ आपलं चांगलं घट्ट मळायचं पीठ, म्हणजे मग समोसे छान येतात। थोडं थोडं लागेल तसं पाणी घ्यायचं, असं मळून घ्यायचं। हे बघा, अशा पद्धतीने आपलं पीठ तयार झालंय। जास्त पातळ नाही मळायचं, घट्टच ठेवायचं, म्हणजे चांगले येतात समोसे। आता आपण 20 मिनिटं त्याला झाकून ठेवू बाजूला। तोपर्यंत आपण भाजीची तयारी करू। आपल्याला भाजीसाठी लागणारे साहित्य सांगते। मी हिरव्या मिरच्या घेतल्या 7-8 आणि थोडंसं आलं घेतलंय, थोडासा लसूण घेतलाय। आपल्याला थोडासा कढीपत्ता लागेल, हिंग पाव चमचा, 4-5 मिऱ्या, थोडंसं जिरं, मोहरी आणि थोडेसे 2 चमचे धने घेतले, 1 चमचा बडीशेप घेतली, थोडासा पाव चमचा ओवा घेतलाय आणि अर्धा चमचा हळद घेतली। आपल्याला 1 वाटी मी मोठी वाटी वाटाणा घेतलाय आणि 5 बटाटे मोठे सोलून ठेवले। तर आता आपण पहिले मिरी भाजून घेऊ। ओवा, आम्ही धने घेतले 4-5 मिऱ्या, ओवा, बडीशेप आणि आता भाजले। आपण आता याला मिक्सरच्या भांड्यात काढू, थंड होऊन देऊ आणि आबडधोबड वाटून घेऊ। जास्त बारीक पण नाही करायचं। हे बघा, आपलं असं वाटण झालंय। आपण हे काढून घेऊ, धना आणि बडीशेप, ओवा, मिरी ते वाटून ठेवले। आता आपण ह्यामध्ये मिरची, थोडंसं आलं, 4-5 तुकडे घेतलेत आल्याचे आणि 10-12 पाकळ्या लसणाच्या घेतल्या। त्याचा आपण ठेचा करून घेऊ। आपण बटाटा असा थोडासा मॅच करून घेऊ। जास्त बारीक पण नाही करायचा, असा मोठा मोठा असला तरी चालतो। आता 2 चमचे तेल घालू। मोहरी टाकू आपण। मोहरी तडतडली का जिरं टाकायचं। जिरं तडतडलं का कढीपत्ता टाकायचा। नंतर आपण हा ठेचा केलेला आहे हिरव्या मिरचीचा, तो टाकायचा। चांगलं परतून घ्यायचं। नंतर आपण त्यामध्ये हळद टाकू, हिंग टाकू, आपण हे धना मिरं हे बारीक केलेलं ते टाकू। नंतर आपण थोडासा घरचा मसाला टाकू आणि थोडंसं लाल तिखट टाकू। आता आपण त्यामध्ये बटाटा टाकू। बटाटा चांगला परतवला का आपण त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकू। नंतर आपण त्यामध्ये
हा वाटाणा आहे, मी उकडून ठेवला होता, तो टाकू. थोडंसं वाफून घ्यायचा म्हणजे त्याचा उग्र वास नाही आहे. आता आपण चांगलं मॅश करू. आपली भाजी झाली. आता आपण कोथिंबीर टाकू. आता आपण थंड झाल्यावर याचे समोसे बनवू. आपण ना आता पीठ भिजलं का बघू. हे बघा आपलं छान पीठ मऊ झालंय. आता आपण सगळे समोसे ना करून घेऊ. हे बघा असा एवढा उंडा घ्यायचा, लिंबापेक्षा थोडासा मोठा. हे बघा असा उंडा घ्यायचा आणि असं लाटून घ्यायचं. पातळ लाटायचं चांगलं. हे बघा मी पीठ पण नाही लावत, काय नाही, तरी पण लाटता येतं चांगलं. अशा पद्धतीने आपण पीठ मळायचं. अशा ना कडा चांगल्या लाटून घ्यायच्या, पातळ लाटायची म्हणजे मग त्याच्यातलं सारण पण चांगलं भाजतं. हे बघा अशी लाटून झाली ना. आता सुरीनी बरोबर असं मध्यभागी कापून घ्यायचं. आता आपण समोसा बनवू. आपण ना हे बघा अशी एक घडी घालायची, इथं थोडंसं असं दाबून घ्यायचं, परत दुसरी घडी अशी घालायची. हे बघा असं दाबून घ्यायचं चांगलं. असा कोन तयार झाला का आपण त्यामध्ये सारण भरू. हे बघा अशा पद्धतीने आपण समोसे बनवून घेऊ. आता सगळे समोसे बनवून घेते आणि मग आपण तळू. करायची अशी तेलामध्ये टाकायची. गोळी पटकन वर आली तर आपलं तेल तापलंय असं समजू. हे बघा अशी पटकन 1 सेकंदात वर आली. आता आपण हे बघा आता आपण असा एक समोसा सोडू आणि बारीक मध्यम गॅसवर चांगले 2-2 सोडायचे. अशी खोल कढई घ्यायची आणि 2-2 सोडून बारीक गॅसवर तळायचे. हे असे आपण काढून घेऊ. आता असं तेल चांगलं तळून घ्यायचं आणि असे काढून घ्यायचे. आता आपण थोडंसं तावा आला का दुसरे टाकू. हे बघा अशा प्रकारे आपले समोसे तयार झाले. हे बघा खूप छान झालेत असे. हे बघा वरून असे कुरकुरीत, आतून असे सॉफ्ट झाले छान. आता आपण खायला घेऊया. अशा प्रकारे आपले समोसेचे ताट तयार झाले. आता तुम्हाला जर आवडले तर करून बघा, पूर्ण व्हिडिओ बघा आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.